मला इथे नुसतं कंटाळायला लागलाय. आई बाबा गेल्यापासून जास्तच वैताग घेते. असं नको बोलू साहित्य. अगं नाहीतर काय, सकाळी उठल्या उठल्या तिला आंघोळ घाला, कपडे करा, जेवण करा. हरस कोण करत बसणार तिचं? जाऊ दे, आपण एक काम करूया, तिला लग्न लावूया. एक चांगला मुलगा माझ्या ओळखीचा आहे. बरं ठीक आहे, बोलत आहे. ठीक आहे, बोल. माझा फोन कुठे? मी फोन करते. हॅलो, हा बोला ना. कुठे आहे तुम्ही? ऑफिस मध्ये मी आता. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अच्छा. लग्नाचा काय विचार आहे का? नाही, आई वडील बघतायत. चाललंय बघायचं. कोण आहे का ओळखीचं तुमच्या? हा, माझी एक मोठी बहीण आहे. तिला आम्ही मुलगा शोधतोय. तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही या. ओके 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 ओके, ठीक आहे, चालेल. मला शनिवारी सुट्टी आहे तशी, पण मी आई वडिलांना घेऊन येतो तुमच्याकडे. ठीक आहे, बाय. बाय बाय. खूप काम आहे. ती येते ते उद्या भेटाय. ते ऍक्च्युली काय झालं, आई वडील बाहेर गेले ना, तर ते बाहेर गेल्यामुळे मला ते बोलले की तू जाऊन बघून ये. मी सॅटर्डेलाच येणार होतो, पण तुमचा पण कॉल आला की बाहेर जायचंय. तर मग म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग मी हाफ डे घेऊन निघून आलो पटकन. बाकी तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना? ओके ओके. म्हणजे तुम्ही कोण मोठे तुमच्यामध्ये? अच्छा, तुम्ही सगळ्यात लहान छोट्या. ओके ओके. ताई कुठे? हो हो. बाकी तुम्ही काय करता? तुमच्याकडे आहे ना सगळे? हो हो, सगळं व्यवस्थित आहे, एकदम मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही. मस्त आहे ना सगळं? खूप छान. हे काय काय हा काय प्रकार आहे? हे काय हे काय बावळटपणा आहे हा? काय इज्जत हे काय असं काय? मला नाही पटलेलं हे सगळं. याच्यासाठी तुम्ही बोलवलं का मला इथे? याच्यासाठी मी आलो का कामावरून सोडून? नाही, खूप मस्करी, सगळ्यांची मस्करी करते. पण असली मस्करी तुम्हाला काय म्हणजे वाटतंय का नाही त्याच्यामध्ये? जर मस्करी करत असतील तर त्यांना सांगा हे नाहीये, चांगलं नाही वाटत आहे. पहिल्यांदा इकडे आलोय मी, माझं काम सोडून आलोय. याच्यासाठी आलोय का? मी त्यांना समजवते. मस्करी हो, ठीक आहे हो, सगळ्या गोष्टी आम्ही पण करतो, म्हणजे चालतं काय प्रॉब्लेम. पण फर्स्ट टाइम मी आलो नाही, स्वभाव वगैरे सगळ्यांचा माहिती नाही, असे मस्करी करणार. दुसरं पाणी आणता. पाणी चंपलं. असे का बोलतायत? चंपला पंपला ही भाषा आहे का? मस्ती करताय तर नका करू, त्यांना सांगा. त्यांचं नाव काय? रागिनी मॅडम, असं नका करू तुम्ही. काय झालंय त्यात? नका मस्ती करू, हसायला येत मला. नाही, काय हरकत नाही, मस्ती आम्ही पण सवय मस्ती करायची. मस्ती करू नको. कोण आहे? काय प्रॉब्लेम असेल त्यांचा तर तुम्ही मला सांगा तसं, कारण चांगलं नाही येते. जर त्या मस्ती करत होत्या तर ठीक आहे, कारण माझाही स्वभाव थोडासा तसाच आहे, मस्ती वगैरे मला पण खूप आवडतं. बट बोलतात ना, दिस इज नॉट राईट टाइम टू डू ऑल दिस थिंग्स. त्याच्यामुळे प्लीज थोडंसं काय असेल तर ते मला क्लिअरिफाय करा, जेणेकरून मला पुढचा निर्णय घेता येईल. ठीक आहे, चला येऊ मी आता. आई गेल्यापासून जास्त तिच्या डोक्यावर परिणाम पडले. अच्छा अच्छा. याच्यावर काय सॉल्युशन वगैरे केले तुम्ही? मग तुम्ही या गोष्टी मला का नाही सांगितल्या पाहिजे? ठीक आहे, मी समजू शकतो की तुम्हाला तुमच्या बहिणीचं चांगलं बघायचंय, पण तुम्ही या गोष्टी मला सांगायला पाहिजे. मला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये.
माझ्याकडून त्यांना होकारच आहे, मी नाही बोलत नाही, पण या गोष्टी ऍडजस्ट करायला खूप टाइम लागेल, त्यांची ट्रीटमेंट करावी लागेल, त्याच्यानंतरच गोष्टी क्लिअर काय होतील. ठीक आहे, आता मी त्यांच्यात एकट्यात बोलतो, सगळ्या गोष्टी बघतो, मग आपण डिसाईड करू. ठीक आहे, आम्ही जाऊ का नाही? तुम्ही बोलता का दोघी? हो हो चालेल, त्यांना बाय. काय येतं तू त्यांच्याशी बोलला? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा तसं काय असेल तर. उगाचच का असताय? काय कारण असेल तर असाल ना. लग्नाचा अर्थ करतो. काय करावं तर समजेनच. हॅलो, हा आई, मी आलतो मुलगी बघायला, मुलगी आवडली मला. हो ठीक आहे चालेल. ओके ठीक आहे चालेल. हो छान आहे, स्वभाव वगैरे पण चांगला आहे, दिसायला पण चांगली आहे. ठीक आहे चालेल. हो 2 बहिणी आहेत, आई वडील नाही त्यांना, 2 बहिणी, 3 असतात. ठेवू का? तर लग्न आता मी माझ्याकडून होकार दिलाय, तुमच्याकडून पण तीच होकारच असेल अशी अपेक्षा आहे. आणि मी माझ्या आई वडिलांना सांगत नाहीये सध्यासाठी, कारण ते एक्सपेक्ट नाही करणार की मी अशा गोष्टी एक्सेप्ट केल्या म्हणून. ठीक आहे, तर मग आता मला ते त्यांना न सांगताच करावं लागेल. चुकीची गोष्ट आहे, पण मला ते करावं लागेल. तर परवा मी येतो, आपण कोर्ट मॅरेज करूया. ठीक आहे, चला. थँक्यू सोनाक्षी, सगळं खरं सांगितल्याबद्दल. रागिनी, काळजी घे स्वतःची. येतो मी परवा, आपण लग्न करूया. ठीक आहे, चल रागिनी. आराध्या कुठे? चल आराध्या, येतो मी. काळजी घ्या तुम्ही सगळ्यांची, त्यांची तिची पण काळजी घ्या, रागिनीची. रागिनी, हा चष्मा माझ्याकडून तुला असू दे, माझी आठवण म्हणून घालायचं आणि थांबायचं. ठीक आहे, मी येतो परत. हा, काळजी घे तुम्ही. ठीक आहे, चला. फुलं हार घ्या हार, फुलं घ्या हार घ्या, फुलं घ्या हार घ्या. पत्त्यांचा हार किती आहे? 1055. दोन्ही द्या. 1055. हा, पैसे द्या. दोघांचे. हा ठीक आहे, फुलं घ्या. एकच राहिलेला आहे, फुलं घ्या हार घ्या, फुलं घ्या हार घ्या. एक खतम. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.